धोंडीबा तुकाराम मोरे, राहणार मूळ बुजुर्ग, तालुका मानवत येथील रहिवासी आहे. त्या 2-3 गावच्या लोकांचा जे रस्ता आहे तो मी माझ्या शेतातून नसल्यामुळं मी आज रोजी तो बंद केलेला आहे. पण त्यांची जी आर्थिक बाजू आहे तेव्हा त्यांना जो रस्ता पाहिजे ते रस्ता शासनानं काढून दिलेला होता. मंडळाधिकारी, तलाठी, महसूल खात्याच्या लोकांना येऊन दोघांच्या संमतीनं, शेजारच्या शेतकऱ्याच्या संमतीनं व माझ्या संमतीनं 10-10 फुटाचा रस्ता काढून दिला. तो रस्ता कमीत कमी वर्षभर चालला. पण तरी पण ह्या 2-4 गावच्या लोकांना मिळून आम्हाला धोंडीबा मोरेच्या शेतातूनच रस्ता पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. आणि ही भूमिका त्याने एकदम जबरदस्त करून ठेवलेली आहे. पण ह्या रस्त्यामुळं माझ्या शेतातून रस्ता नसून बी ह्या 2-4 गावच्या लोकांचं म्हणणं की आम्हाला ह्याच्याच शेतातून रस्ता पाहिजे अशी जी त्याची मानसिकता तयार झाली. तर याच्यापासून माझ्या जीवाला व माझ्या शेताचं नुकसान होत आहे. आणि याच्यापासून मला भीतीचं वातावरण तयार होत आहे. पुण्या टायमाला 12 वाजू 1 वाजू ह्या मंगळूरमध्ये धाब्यावर बसण्यासाठी किंवा दारू पिरू पिण्यासाठी कुण्या टायमाला यायच्या मोटरसायकली 4 चाकी वाहनं ह्या माझ्या शेतातून कुण्या टायमाला हे रहवादी करतात. माझी यांना एकच विनंती आहे किंवा यांना रस्ता पाहिजे. रस्ता पुरी होताच आणि रस्ता आहे बी. पण शासनानं जिथून रस्ता गेलेला आहे किंवा ज्या शेतातून ज्या गटातून रस्ता आहे तो रस्ता काढून देण्यात यावा. याच्यात माझी कुठलीही अडचण नाही. त्याच्यात मी सहमत आहे. उद्या 6 तारखेला, एप्रिलच्या 6 तारखेला 4-2 गावचे लोक मंगळूरच्या हायवे रोडवर उपोषणला बसणार आहेत. त्यात मला पण सामील व्हायचं आहे. आणि माझी पण मागणी आहे शासनाला किंवा शासनानं ह्या लोकांची अडचण दूर करून ह्या लोकांना शेतात जाण्यासाठी लेकरा बाळाला चालता येईना आणि लेकरा बाळाची अडचण दूर व्हावा आणि यांचा रस्ता काढून देण्यात यावा. शासनाला माझी मागणी आहे किंवा तुमच्या कागदपत्राप्रमाणे किंवा महसूलच्या कागदपत्राप्रमाणे तहसीलदार साहेबांनी यांचा रस्ता काढून देऊन यांचं दुःख निवारण करावा आणि माझ्या शेताचं मला संरक्षण मिळावा हीच माझी शासनाला कळकळीची व विनंती आहे. शासन आम्ही ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कुट्टे साहेब यांनी येऊन इथं आंदोलन केलं आम्ही, त्यावेळेस पोलीसवाल्याला कुट्टे साहेबांनी विचारलं की बाबा इथून रस्ता जर असेल तर आम्हाला कागद दाखवा. तर त्यावेळेस प्रशासन म्हणजे पोलीसवाले म्हणले की बाबा 82वाले लोक यालेत म्हणले 1-2 तास थांबा. पण ते आम्ही 6 वाजेपर्यंत थांबलो तरी ते कुठलाच अधिकारी आला नाही. नंतर ते पोलीसवाले म्हणले वा ते काय यायला तयार नाहीत, तुम्ही तुमचं आंदोलन संपवा म्हणून असलो. आणि आमचं आंदोलन 6 वाजेपर्यंत चाललं होतं. त्याच वेळेस आम्ही देखत आम्ही आमचं ताराचं कुंपण केलेलं आहे आणि आम्ही सगळा रस्ता बंद केलेला आहे. आणि रस्ता बंद करून लोकांची अडचण दूर व्हावी म्हणून शासनानं येऊन जे रस्ता काढून दिला आहे, मंडळ अधिकारी, तलाठी किंवा गावातल्या 4-2 लोकांनी, पोलीस पाटील होते, सरपंच होते, 4-2 गावचे लोक होते, ते रस्ता काढून द्यायला माझी कुठलीच अडचण येणार नाही. मी कुठलाच अडथळा आणणार नाही. तो रस्ता सरळ काढून देण्यात यावा. नसता जो पूर्वी त्याच्या नकाशावर किंवा टोच नकाशावर किंवा कशावर जे नकाशे रोड आहेत, गाडी रस्ता असो, पाऊड रस्ता असो, पांढरा रस्ता असो, ते रस्ता त्यांना काढून देण्यात यावा हीच माझी विनंती आहे.